बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। नमस्कार, स्वागत आहे तुमचं NCN न्यूज टीव्ही मध्ये। आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या आणि स्थानिक पातळीवरील गंभीर समस्येबद्दल, जी थेट आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडीत आहे। चला जाणून घेऊया काय आहे ही बातमी। नरसी ते देगलूर या मार्गावरील शटल बससेवा बंद झाल्यामुळे देगलूर येथे शिक्षणासाठी दररोज ये-जा करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे। यापूर्वी नांदेडहून सकाळी 7:30 वाजता सुटणारी बस नरसी येथे सकाळचे 8:30 वाजता पोहोचत होती। यामुळे विद्यार्थी वेळेवर म्हणजेच सकाळी 10 वाजता शाळेत उपस्थित राहत होते। पण मागील काही दिवसांपासून ही बससेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे। या समस्येमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान तर होतच आहे, पण त्यांच्या पालकांनाही मोठी चिंता सतावत आहे। याच पार्श्वभूमीवर स्थानिक पालक आणि विविध संघटनांनी प्रशासनाकडे तातडीने ही बससेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे। संभाजी ब्रिगेड, नांदेड जिल्ह्याचे माधव पाटील केरुरे सुगावकर आणि अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष देगलूर रमेश तेजराव पाटील वन्नाळीकर यांनी लेखी निवेदनाद्वारे प्रशासनाला आवाहन केलं आहे। त्यांनी मागणी केली आहे की नरसी ते देगलूर शटल बससेवा तात्काळ सुरू करावी किंवा नांदेडहून सकाळी 7:30 वाजता सुटणारी बस पुन्हा सुरू करावी। यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळता येईल। स्थानिक नागरिकांनीही या मागणीला जोरदार पाठिंबा दर्शवला आहे। त्यांचं म्हणणं आहे की शिक्षण हा मुलांचा मूलभूत हक्क आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारी वाहतूक सुविधा उपलब्ध करणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे। आता सर्वांच्या नजरा प्रशासनाकडे लागल्या आहेत की ते या समस्येवर कधी आणि कसा तोडगा काढणार। ही परिस्थिती पाहता प्रशासनाने तातडीने पावलं उचलणं गरजेचं आहे। आम्ही NCN न्यूज टीव्हीच्या माध्यमातून या विषयावर सातत्याने लक्ष ठेवणार आहोत आणि तुम्हाला या संदर्भातील प्रत्येक अपडेट देणार आहोत। तुम्हाला काय वाटतं, खाली कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा मुद्दा संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल। हा होता आजचा विशेष अहवाल NCN न्यूज टीव्ही वरून। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या प्रत्येक नवीन बातमीची नोटिफिकेशन मिळेल। पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या बातमीसह। तोपर्यंत नमस्कार। नमस्कार, मी इसाक पटेल, NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर आगारातून एक महत्त्वपूर्ण बातमी आज आम्ही पुन्हा एकदा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहोत। आपण पाहू शकता या ठिकाणी STचा जो तुटवडा होता ते या ठिकाणी आता पूर्ण झाल्यासारखीची या ठिकाणची परिस्थिती आहे, परंतु वाहक आणि चालकांचा तुटवडा या ठिकाणी पूर्ण न झाल्यामुळे ST महामंडळामध्ये वाहक चालक नसल्यामुळे काही ग्रामीण भागात असतील, शहरी भागात जाणारे ST या ठिकाणी कमी पडत आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी नांदेड नरसी ते देगलूरपर्यंत ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा मोठा या ठिकाणी साठा आहे ते विद्यार्थ्यांना या देगलूर आगारातील ST भेटत नसल्यामुळे नागरिकांमध्ये फार मोठा संताप आहे। आणि आज आपण या ठिकाणी पाहू शकता त्या संदर्भामध्ये एक निवेदन देण्यासाठी माधव केरुरे पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, ज्यांनी सुगाव या ठिकाणी ST चालू करण्यासाठी अंतोनात प्रयत्न करून त्यांच्या गावाला या ठिकाणी ST सुरुवात करून घेतली होती। आणि त्याच पद्धतीने पुन्हा एकदा नरसी ते देगलूरपर्यंत जे नॅशनल रोडवर जे लागणारे छोटे छोटे गावं असतील त्या ठिकाणची विद्यार्थ्यांना सोयी सुविधा होण्यासाठी ते या ठिकाणी पुन्हा एकदा प्रयत्न करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत। आज आमच्यासोबत रमेश पाटील तेजराव ते सुद्धा आहेत आणि माधव पाटील केरुरे ते सुद्धा या ठिकाणी। काय सांगणार पाटील, विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने त्रास सहन करावा लागतो? सर्वप्रथम तुमचे NCNचे खूप खूप धन्यवाद देतो, कारण की माझ्या गावामधील, माझ्या एका खेडेगावामधील ग्रामीण भागामधील बस सेवा सुरू होताना तुम्ही त्याबद्दल दाखवलात प्रेक्षकांना किंवा या प्रशासनाला, त्याबद्दल खरं तुमचे धन्यवाद मानतो। हा माझा असा विषय आहे आजचा की देगलूर आगार प्रमुख साहेबाला, अकोलवर साहेबाला माझी विनंती आहे की नरसी ते देगलूर शटल सेवा सुरू करण्याबाबत। कारण कसं काय म्हणलं तर काल परवा खासदार साहेब आले होते तर वजरग्याला, तर त्यांच्याशी त्या वजरग्याचे लोक आमच्या खासदार रवींद्र चव्हाण साहेबांना यांना एक निवेदनाद्वारे किंवा तोंडी की त्यांना सांगितलं की आमच्या लेकरांना गाडी थांबत नाही। की माझं असं म्हणणं आहे की त्या कंडक्टर आणि ड्रायव्हरची काही चुका नाही। कारण का चुका नाही, कारण की त्या बसमध्ये अगोदरच आपले
फ्रीचे काही लोक आहेत, 14चे काही लोक आहेत, हाफ महिला आहेत आणि काही प्रवासी आहेत. त्यामुळे सगळं जागा त्या बसमध्ये भरून चालली आणि ते कंडक्टर आणि ड्रायव्हर काय करणार विद्यार्थ्यांसाठी काय करणार. तर माझी अशी विनंती आहे आगार प्रमुखांना की बाबा मी बघलो आणि विशेष म्हणजे मी नांदेडून येणं जाणं करतो कधी, तर मला त्या परिस्थिती माहीत आहे म्हणून मी असं बोलतोय. तर माझी आगार प्रमुखांना अशी विनंती आहे की जे काही सेटल सेवा आहे आपली नरसी ते देगलूर हे सुरू करा, किंवा ते 7:30ची जी गाडी होती नांदेड ते देगलूर ती बंद झाली किंवा तिला चालू करा. म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनीला त्रास होणार नाही, म्हणजे शाळेला येण्यासाठी वेळेवर पोहोचण्यासाठी त्रास होणार नाही. शंकरनगर असेल, बिजूर असेल, नंतर बोरगाव असेल, केरूर असेल किंवा आदमपूर फाटा, आटकळी, टाकळी, वजरगा, वन्नाळी आणि खानापूरच्या लेकरांना, सर्व लेकरांना म्हणजे आपापल्या वेळेवर शाळेवर जायचा योग येईल, चांगलं वाटेल. जर ही एसटी चालू करण्यात नाही आली तर आपण पुढचं पाऊल काय? हे जर एसटी जर चालू होणार गेली तर आपल्या लोकशाहीच्या पद्धतीनं जसं पहिलं आपण आंदोलन केलं होतं त्या पद्धतीने या ठिकाणी ह्या गरिबाच्या लेकरांसाठी आंदोलन करायला आपण संभाजी ब्रिगेडचा एक माधव पाटील केरुरे देगलूर तालुक्याचा आणि रमेश पाटील वनाळीकर यांनी सुद्धा आमच्यासोबत आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेत आणि हा आंदोलन लोकशाहीच्या पद्धतीनं होणार आणि तीव्र आंदोलन होणार. माधव पाटील, जे आपण जिव्हाळ्यातला मुद्दा उचललेला आहे त्याच पद्धतीनं आपण जेवढे ग्रामीण भागाचे नावं या ठिकाणी मोजला तेवढ्या ग्रामीण भागाचे जे नॅशनल हायवेवर रोडवर गावं येतात त्या ठिकाणी एकाही ठिकाणी विद्यार्थ्यांना थांबण्यासाठी बसस्थानकाची सोय, त्याच्यासाठी आपण सर्वप्रथम मी सन्माननीय देगलूर बिलोलीचे आमदार जितेजी अंतापूरकर साहेबांना यांना विनंती करतो की त्यांनी आपण परिवहन मंत्र्यांना आपण एक निवेदनाद्वारे एक बसस्टँडचा जो स्टॉप आहे विद्यार्थ्यांसाठी ते त्या बसस्टॉपसाठी नियोजितपूर्व सर्व या गावामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आणि आपला जो भाग संपेल त्या बाकीचा जो आमदार असेल त्या गावचा त्या तालुक्यांचे आमदार असतील ते करतील. आणि विनंती आहे की माझी जितेश अंतापूरकर साहेबांना की ते बसस्टँडची सरनाईक साहेब जे काही आहेत आपले परिवहन महामंडळाचे मंत्री त्यांना द्यावं आणि त्यांना निवेदनाद्वारे कळवावी ही माझी नम्रतेची विनंती जितेश भाऊ यांना आहे. आणि काय म्हणणार आज माधव पाटलांनी जे मुद्दा उचललेला आहे त्याच्यासाठी आपला पाठपुरावा त्यांच्यासोबत राहणार आहे का, पाठिंबा असणार आहे का? माधव पाटलांनी अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न मांडलेला आहे. निवेदनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गैरसोय जे होते ते त्यांनी प्रत्यक्ष पाहिले, त्यामुळं त्यांनी तो मुद्दा घेतलेला आहे. तो मुद्दा अतिशय योग्य आहे आणि चांगला आहे आणि त्याचा आमचा अखिल भारतीय छावा संघटनेचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता स्वतःच्या हितासाठी नसून जनतेच्या हितासाठी आणि जनतेच्या लहान विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी, पुरुषांसाठी एक महत्त्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी उचलण्यासाठी आपण पाहू शकता माधव पाटील केरुरे आणि रमेश पाटील या ठिकाणी उपस्थित झाले होते. आणि अत्यंत गरजेची ही गोष्ट आहे आणि खूप अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की ज्या विद्यार्थ्यांना वेळेवर शाळा जायला भेटत नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसानसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. त्याच्यासाठी एक रास मागणी त्यांनी या ठिकाणी केलेली आणि त्याला कुठपर्यंत दखल भेटते ते या ठिकाणी पाहणं अति आवश्यक आहे. आणि आज आमच्यासोबत या ठिकाणी आगाराचे उपप्रमुख राठोड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. काय सांगणार साहेब, ज्या पद्धतीनं तुमच्या आगाराची अवस्था असेल, महामंडळाची एसटीची अवस्था असेल, त्याबद्दल आपले काय प्रयत्न चालू आहेत? आत्ता जे केरुरे पाटील आणि बालाजी पाटीलने मला रमेश पाटील यांनी मला निवेदन दिले किंवा नरसी ते देगलूर आणि देगलूर ते नरसी जे छोटे छोटे गावातील विद्यार्थी येणारे जाणारे प्रवास करणारे त्यांची खूप गैरसोय होत आहे आणि बसमध्ये खूप ट्रॅफिक असतो, शाळेच्या विद्यार्थ्यांना येण्यासाठी त्रास होतो. त्यांच्यासाठी त्यांनी पहिली आमची शटल सेवा 7ची चालू होती. त्यांची एवढी मागणी आहे किंवा पहिल्याप्रमाणे एक शटल सेवा वाढवून द्या. त्याप्रमाणे मला निवेदन दिलेले आहेत, ते मी निवेदन स्वीकारलं आहे. तरी मी माझ्या वरिष्ठ साहेबांना उद्या निवेदन देऊन त्यांचं जे मला निवेदन दिलं त्याचं मी पाठपुरावा करून ती बस चालू करेन आणि विद्यार्थ्यांची सोय करून मी त्यांना पूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न